3 मध्ये म्हणजेच त्रिकोण या प्रकरणामध्ये सराव संच 3.1 बघणार आहोत। तर आतापर्यंत आपण सराव संच 3.1 मध्ये एकूण 4 प्रश्न बघितलेले आहेत। आज आपण 5वा प्रश्न बघणार आहोत। बघा, क्वेश्चन मी रीड करून देतो तुम्हाला। मेजर ऑफ सम अँगल आर गिवन। तुम्हाला काही अँगलचे मेजरमेंट दिलेले आहेत। ते दोन्ही सुद्धा एक्सटेरियर अँगल आहेत। बघा, TEN हा एक्सटेरियर अँगल आहे आणि EMR हा सुद्धा एक्सटेरियर अँगल आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्याकडे एक्सटेरियर अँगलचे मेजरमेंट आहेत। त्याच्यानंतर युजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ XYZ, X, Y आणि Z च्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायच्या आहेत। ओके, आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हे जर एक्सटेरियर अँगल असतील तर याचं तुम्ही लिनियर पेअरने काढू शकता, लिनियर पेअरने काढू शकता। पण मी तुम्हाला काय करणार आहे, स्टेप मेथड तुम्हाला शिकवणार आहे। म्हणजे काय नवीन मेथड नाही आहे, स्टेप मेथड म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे। आपल्याला ज्या मेथड या एक्सरसाइज साठी जे अप्लाइड होतात, म्हणजे आपण रिमोट इंटेरियर अँगल आणि लिनियर पेअर ट्रायंगल ह्याचा यूज करून तुम्हाला हे गणित सोडवायचे। तर बघा, पहिला आपल्याला सगळ्यात पहिले आपण y चं माप शोधून काढूया। ठीक आहे, तर y चं माप शोधायचं असेल तर आपल्याकडे पहिला आपल्याकडे जे अँगल आहे, जो पहिला अँगल आहे TEN प्लस NEM, म्हणजे हा TEN। ओके, बघा तुम्हाला कळण्यासाठी हा जो अँगल आहे तो TEN आहे आणि NEM त्याला लिनियर आहे। ठीक आहे, तर मग TEN प्लस अँगल NEM आता सांगितलं लिनियर आहे म्हणजे 180 डिग्री। मग त्याचं रिझन सुद्धा लिहा, लिनियर अँगल। ठीक आहे, जर लिनियर अँगल पेअर असतील तर त्यामध्ये एकाचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे, TEN चं मेजरमेंट दिलेलं आहे 110 डिग्री। NEM चा आपण फाइंड करू शकतो। मग आता काय करायला लागणार, 180 मधला मायनस करायला लागणार। सो NEM इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 110। ठीक आहे, तर अँगल NEM इज इक्वल टू मायनस केल्यानंतर 70 डिग्री येणार आहे। फर्स्ट अँगलचं मेजरमेंट शोधून काढलेलं आहे। NEM म्हणजेच आपलं y इज इक्वल टू 70 डिग्री। ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचं नेक्स्ट आपण y चं शोधून काढू शकतोय, कारण आपल्याकडे आता x चं शोधून काढू शकतोय, y आपण शोधून काढलेलं आहे। मी आता तुम्हाला काय सांगितलं, इथं लिनियर पेअर यूज केलं। आता आपण आपलं रिमोट इंटेरियर अँगल थेरम यूज करायचा आहे। बघा, अँगल EMR इज इक्वल टू कुठे आहे अँगल EMR। बघा, EMR हा एक्सटेरियर अँगल, बाह्य कोन हा EMR अँगल आणि त्याचे हे रिमोट अँगल आहे। कुठले, y आणि x, हे काय आहे, रिमोट अँगल आहे। ह्या रिमोट अँगल, मग आपलं थेरम काय आहे, रिमोट अँगल मेजरमेंट इज काय असणार आहे ते, तर सम ऑफ रिमोट अँगल द रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय आहे, द सम ऑफ रिमोट अँगल इज इक्वल टू द एक्सटेरियर अँगल। म्हणजे मी सोप्या भाषेत सांगितलं, एक्सटेरियर अँगलचा मेजरमेंट त्याच्या इक्वल असणार आहे हे रिमोट इंटेरियर अँगलचं मेजरमेंट। व रिमोट इंटेरियर अँगल काय आहे, अँगल X प्लस अँगल Y यांचा सम काय असणार आहे, तो EMR एवढा असणार आहे। आणि यांचं रिझन काय आहे, रिमोट इंटेरियर अँगल थेरम। ओके, आता हे व्यवस्थित तुम्ही लिहा, रिमोट। आता अँगल EMR आपल्याकडे मेजरमेंट आहे। EMR चं मेजरमेंट किती आहे, 140, 140 अंश आहे। x चं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे आणि y चं मेजरमेंट आपण इथं फाइंड केलं आहे 70 डिग्री। सो x इज इक्वल टू 140
-70 डिग्री. सो x इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे आता x चं मेजरमेंट किती आलेलं आहे आपल्याकडं 70 डिग्री आलेलं आहे. काही अवघड नव्हतं. जर बाह्य कोनाचे माप रिमोट एक्सटेरियर अँगल मेजरमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल. मी सोप्या भाषेत सांगितलं की थेरम रीड केला नाही, थेरम लक्षात ठेवलाय. काय थेरम लक्षात ठेवलाय की एक्सटेरियर अँगल मेजरमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द इंटेरियर रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट इंटेरियर अँगलच्या त्याचा सम एवढं एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघा, आता आपण y शोधून काढले, x शोधून काढले, z शोधायचा आहे. दोन मेथड आहे. एक लिनियर मेथड तुम्ही सोडवा. 180 मधून 140 वजा केलं 40. ठीक आहे. सोपं आपण लिनियर आपण यूज केले. आता आपण काय यूज करूया मग सम ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. बघा, इन ट्रायंगल ENM, in triangle ENM, angle x plus angle y plus angle z is equal to, आणि xyz अँगल न लिहिता तुम्ही डायरेक्ट x y z लिहिलं तरी चालू शकणार आहे. 180 डिग्री. आणि इथं रिजन काय येणार आहे? ठीक आहे. याचं रिजन काय येणार आहे? सम ऑफ ट्रायंगल. आता सम ऑफ ट्रायंगलचं रिजन लिहिल्यानंतर आपण x चं मेजरमेंट आपण फाइंड केलेलं आहे 70 डिग्री. y चं मेजरमेंट फाइंड केलेलं आहे 70 डिग्री. z चं फाइंड करायचं आहे. ठीक आहे. अँगल z इज इक्वल टू 180 मायनस 70 प्लस 70 140. ठीक आहे. अँगल z इज इक्वल टू 40 डिग्री. 180 मधून 140 गेले, राहिले 40. बघा, तुम्हाला रिझन लिहिता यायला पाहिजे. तुमचे रिझन आणि तुमची उत्तर याला बॉक्स करायला शिका. तर एकदा हा प्रश्न संपलेला आहे. पुन्हा एकदा सोडून बघा. काही अवघड गणित नाही, सोपी गणित आहे. क्वेश्चन बघा, आपल्याला क्वेश्चन नंबर 6 बघा, आपल्याला काय दिलेलं आहे. लाइन AB and line DE parallel line. Find the measure of DRE and ARE. ओके. तुम्हाला युजिंग गिवन मेजर ऑफ सम अँगल, तुम्हाला जे सम अँगलचं मेजरमेंट दिलेले आहे त्यावरून तुम्हाला टू अँगलचं मेजरमेंट फाइंड करायचे. DRE हा जो इंटेरियर आर आहे आणि ARE हा एक्सटेरियर आर आहे. इंटेरियर आर आणि एक्सटेरियर आर चे मेजरमेंट फाइंड करायचे. लेट्स स्टार्ट. लाइन AB parallel line DE. ह्या टू लाइन काय आहेत? पॅरलल आहेत. ठीक आहे. म्हणजे AB and DE पॅरलल आहेत आणि AD त्यांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. सेट AD ट्रान्सव्हर्सल. जर AD ट्रान्सव्हर्सल असेल तर टू अँगल जे क्रिएट होणार आहेत ते अल्टरनेट अँगल असणार आहेत. BAD आणि ADE हे अँगल काय असणार आहे? अल्टरनेट अँगल असणार आहेत आणि कॉन्व्हर्जंट असणार आहेत. सो दॅट अँगल BAD कॉन्व्हर्जंट अँगल ADE अल्टरनेट अँगल. ओके. हे काय असणार आहे? अल्टरनेट अँगल असणार आहे. जर अल्टरनेट अँगल कॉन्व्हर्जंट आहे, आपल्याकडे BAD आहे, किती आहे? बट अँगल BAD इज इक्वल टू 70 डिग्री. ओके. हे 70 अंश आहे. सो दॅट अँगल AD इज इक्वल टू 70 डिग्री. हे जर 70 अंश असेल, हे जर 70 अंश असेल, BAD अल्टरनेट अँगल त्याचा काय आहे? ADE
हे 70 असेल तर त्याचा हा कॉन्व्हर्जंट अँगल काय असणार आहे, अल्टरनेट अँगल कॉन्व्हर्जंट सुद्धा 70 अंश असणार आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा तुम्हाला काय असणार आहे, अल्टरनेट अँगल पण किती असणार आहे, 70 डिग्री असणार आहे. आपल्याला तर शोधायचं काय आहे, या अँगलचं आणि या अँगलचं मेजरमेंट शोधायचं आहे. मग आपण आता रिमोट इंटेरियर अँगल थेरम यूज करू शकतो. एक्सटेरियर अँगलचं नाव काय आहे बघा, ARE फाइंड करायचा आहे, तोच एक्सटेरियर अँगल आहे. ARE हा एक्सटेरियर अँगल आहे आणि तो कशाच्या सम असणार आहे, अँगल D प्लस अँगल E च्या. आणि ह्याचा रिझन काय असणार आहे, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ओके, आता ARE फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अँगल D 70 डिग्री आहे, अँगल E बघा आपल्याला 40 डिग्री डायग्राम मध्ये दिलेला आहे. याचा सम केला तर अँगल ARE येणार आहे 110 डिग्री. ओके, 110 डिग्री. म्हणजे आता एका प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा तुम्ही याच्यावरून हे लिनियर पेअर आहेत सांगून तुम्ही ह्याचं मग शोधून काढू शकताय. हे जर 110 आहे तर हे 70 अंश येणार आहे. पण दुसरी पण मेथड आहे त्याला, तुम्ही हा ट्रायंगल यूज करून पण सांगू शकता. ऍज यू विश तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे. ठीक आहे, तर मी मग अशा सारखंच म्हणजे सेम मेथड यूज करणार आहे. इन ट्रायंगल DRE, okay, angle DRE plus angle D plus angle E is equal to 180 डिग्री. आणि याचा रिझन तुम्ही लिहा, काय लिहायचं, सम ऑफ ट्रायंगल. बघा DRE फाइंड करायचं आपल्याला. अँगल DRE इथे एक्सटेरियर म्हणून फाइंड करायचं, इथे इंटेरियर म्हणून फाइंड करायचं. ठीक आहे, पहिला D चं मेजरमेंट आपण इथे फाइंड केले 70 डिग्री. E चं मेजरमेंट 40 डिग्री, 180 डिग्री. सम केला याचा DRE is equal to 180 डिग्री मायनस याचा सम किती असणार आहे 110. सो दॅट अँगल DRE is equal to 70 डिग्री. सॉरी, किती येणार आहे 70 अंश. ठीक आहे, तुम्ही कोणतीही मेथड यूज करा, लिनियर मेथड यूज करताना तुम्हाला ARE प्लस DRE is equal to 180 डिग्री 110 डायरेक्ट तुम्ही मायनस करू शकता. ठीक आहे, तुम्ही एकदा गणित सगळ्यांनी सोडवून बघा. आजचा जो सेक्शन आहे तो संपलेला आहे. बघा पुन्हा एकदा बघा, आपण लाईन AB आणि DE पॅरलल आहे, AD ट्रान्सव्हर्सल आहे. जर AD ट्रान्सव्हर्सल असेल तर हे दोन अँगल काय असणार आहे, अल्टरनेट अँगल असणार आहे. आणि जर हे दोन अल्टरनेट अँगल असतील तर एकाचं मेजरमेंट आपल्याला दिले 70 डिग्री, तर सो दॅट दुसऱ्याचं पण अँगलचं 70 डिग्री. मग आपण एक्सटेरियर अँगल, हा एक्सटेरियर अँगल आहे, हे इंटेरियर रिमोट इंटेरियर अँगल आहे. तर रिमोट इंटेरियर अँगलचा सम केला तर तो 110 आला. आणि त्यामुळे ARE किती आलेला आहे, ARE सो दॅट ARE 110 आलेला आहे. इथं आपण तुम्हाला सांगितलं रिमोट लिनियर मेथड यूज करा किंवा सम ऑफ ट्रायंगल मेथड यूज करा. तुम्ही कोणती मेथड यूज करून सोडवणार आहे ऍज यू विश असणार आहे, तुम्ही त्या पद्धतीने हे सोडवायचं.